अजित पवारांचा जाहीरनामा आणि राष्ट्रवादीतील संघर्ष या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला, जिथे आपल्या सोबत असणार आहेत शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण। विद्याताई, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये। एकंदरीत आजचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा अजितदादांनी घोषित केला। काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, त्या जाहीरनाम्यामध्ये काही विशेष नाही आहे। म्हणजे जसं अजितदादा म्हणतात की सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना तुम्ही जर निवडून दिलं तर तुम्हाला खूप काही फायदे होतील। पण आता केंद्रामध्ये पण मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आहे, पण असं काहीही या मॅनिफेस्टोमध्ये नाही आहे की ज्याने लोकांना असं वाटेल की यांना मतं दिली पाहिजे। काहीच नाहीये। म्हणजे यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न, याबरोबरच जर सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांना सुद्धा, जी महाराष्ट्राची जुनी मागणी आहे, त्यांना सुद्धा भारतरत्न देण्याचा प्रस्ताव जर अजितदादा दिला असता तर जास्त बरं झालं असतं। आणि एमएसपी अजूनपर्यंत का दिली नाही असा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे की तुमचं सरकार जवळजवळ फडणवीसांचं सरकार 2 वर्ष पूर्ण करेल, शिंद्यांचं, आणि तुमचं ट्रिपल इंजिन सरकार असून सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्याला इथे एमएसपी मिळालेली नाही। तर मग आता तुम्ही देणार म्हणजे काय? जे तुम्ही आतापर्यंत, त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते, तिकडे मोदींचं सरकार होतं, तिथे मोदींचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार यांनी हिसकावून घेतलं। यांनी 50 खोके एकदम ओके आणि आमदारकी मंत्रीपद देऊन यांनी हे सरकार कसं तरी स्थापन केलं। त्याच्यात एवढं काही कौतुक वाटण्यासारखं नाहीये। म्हणजे ज्या लोकांनी, ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं त्यांची खरेदी विक्री करून हे सरकार झालं, पण ते कायम निवडणुकांच्या मोडवर आहे। त्यांनी लोकांसाठी काहीही कामं केलं नाही। विद्याताई, 2019 ला हे सरकार आलं तेव्हाही लोकांनी ज्या अलायन्सेसला निवडून दिलं होतं त्या फॉर्मॅटमध्ये हे तेव्हाही आलेलं नव्हतं, पण आज सुद्धा ते त्या फॉर्मॅटमध्ये नाहीये, हे सुद्धा आपल्याला तेवढंच मान्य करावं लागेल। मात्र आजच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला यशवंतराव, त्याच्यात करोनाचा 2 वर्षाचा पिरियड हा आमच्यामध्ये 2.5 वर्ष जे आमचं सरकार होतं त्याच्यामध्ये 2 वर्ष करोनामध्ये गेली होती। लोकांचं आरोग्य, एकमेकांशी न बोलणं, एकमेकांना न भेटणं, याच्यामध्ये आपलं गेलं होतं, हे विसरता कामा नये। त्याच्यानंतर यांनी हे सरकार हिसकावून घेतलेलं आहे। हे काही लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाहीये। 2019चं सरकार हे लोकांनी निवडून दिलेलं नव्हतं विद्याताई। लोकांनी निवडून दिलेलंच तर होतं, आणि कोणी निवडून दिलं होतं? मग हे 3 म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं सरकार 14 ते 19 पर्यंत होतं। 2019 ला जे पक्ष एकत्र निवडणूक लढले होते ते एकत्र राहिले नाही, आणि तेच आजचंही चित्र आहे। कारण 2.5 वर्ष उद्धवजींना मुख्यमंत्री पद देऊ केलं होतं, पण फडणवीसांनी ते दिलं नाही। त्यांनी ते 5 वर्ष स्वतःकडे ठेवलं, त्यांनी शब्द पाळला नाही, आणि म्हणून त्यांनी शिवसेनेने त्यांची साथ सोडलेली आहे, हे पण आपण विसरता कामा नये। पण मग आता तुम्हाला भाजपा सोडून सगळे वापस आले तर चालणार आहे असं दिसतंय, आजचं शरद पवारांचं वक्तव्य आहे। त्यामुळे अजितदादांसाठी सुद्धा तुमचे दरवाजे खुले आहेत का? त्याचबरोबर शिंदे गटातील गद्दारांना आम्ही घेणार नाही असं संजय राऊत सांगतात, पण ती मंडळी जर तुमच्याकडे आली तर त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत का? आता ह्याचं स्वतः उत्तर पवार साहेबांनी दिलेलं आहे त्याच्या बाबतीत, आणि मी वेगळं काही सांगणे नको। भाजप सोडून जे असतील ते सगळे इंडिया आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये एकत्र यायला काहीही हरकत नाहीये, परंतु गद्दारांची काही शिक्षा असते, ती शिक्षा त्यांना मिळायला हवी असं जनतेचं मत आहे। आणि त्यामुळे त्याप्रमाणे पुढे कसं वागायचं ते तिन्ही पक्ष मिळून ठरवतील। शिवसेना उद्धवजींची असेल, काँग्रेस असेल, आमची राष्ट्रवादी असेल, आम्ही सगळे मिळून ते ठरवू। परंतु शक्यतो भाजपला सोडून जेवढे येतील
त्यांच्याबद्दल काहीही भेदभाव करायचं कारण नाही. जाहीरनाम्यात यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मागितले अजितदादांनी. चांगली मागणी आहे ना, ती चांगली मागणी आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणजी यांच्याविषयी प्रत्येक मराठी माणसाला अभिमानच आहे. आणि यशवंतराव चव्हाणांनी जे काम केलेलं आहे त्याचं आता तुम्ही जे बघितलं, भारतरत्नांची जी खिरापत वाटली गेली मध्ये, त्याप्रमाणे जर काय तर महाराष्ट्रात का नाही दिली गेलं? म्हणजे महाराष्ट्रात जे गुणी व्यक्तिमत्व होऊन गेलेली आहेत त्यांना देणं आवश्यकच आहे. आणि यशवंतराव चव्हाणांना तर निश्चितच भारतरत्न मिळालं पाहिजे. पण त्याचबरोबर जसं मी सांगितलं, ज्योतिबा फुले आणि सुद्धा भारतरत्न मिळावं अशी आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांची मागणी आहे. कारण शिक्षणामध्ये त्यांनी जे काम केलेले ते प्रचंड आहे. शाहू महाराजांचं काम मोठं आहे आणि म्हणून ह्या लोकांना भारतरत्न दिलीच पाहिजे. ज्यांना अपेक्षित नव्हतं अशा लोकांना दिली गेलेली आहे. परंतु जे खरोखर भारतातले रत्न आहेत अशा लोकांना देण्यामध्ये टाळाटाळ का केली जाते? तुमच्या जाहीरनाम्यात असणार आहेत का ही नावं? राहत नाही. ही नावं तुमच्या जाहीरनाम्यात असणार आहेत का? निश्चितच आम्ही नक्कीच मागणी करू की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांना भारतरत्न दिलं पाहिजे, ही मागणी. आणि शाहू महाराजांना पण भारतरत्न दिलं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा घडवण्याचं काम, पुढे आणण्याचं काम शाहू महाराजांनी केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळालं, पण शाहू महाराज असतील, ज्योतिबा फुले असतील, यांना मात्र अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही निश्चितच तो आणण्याचा प्रयत्न करू. आणि नाही केला तरी आमच्या हृदयामध्ये ते आहेत आणि आम्ही तो प्रयत्न निश्चितच करू. धन्यवाद विद्याताई, आपण आलात झिरो आवर मध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.